गण झाल्यानंतर गवळणीचा भाग आणि गवळणीमध्ये भावी मनुष्य आपल्या पत्नीला संसाराबद्दल मार्गदर्शन करत असते की कुठेतरी संसाराचा गाडा हा सुरळीत चालावा। हॅलो हॅलो भाऊ थोड्याचा साऊंड खोला थोडा प्लीज। कुठेतरी संसाराचा गाडा हा सुरळीत चालावा। नुसती देवाची भक्ती केल्याने जमणार नाही हो, जमेल का? नाही, देवाची जर भक्ती करायचं आहे तर सर्वप्रथम मनुष्याला जिवंत राहणं गरजेचं आहे, तेव्हा देवाची पूजा होईल, भक्ती होईल। आणि मनुष्यात जिवंत नाही राहिलं तर देवाची भक्ती होईल का? नाही होणार। आणि म्हणून मनुष्याला जिवंत राहणं गरजेचं आहे। आणि मग जिवंत राहायचं आहे बांधवानं, त्याच्यासाठी काही खाणं गरजेचं आहे। आणि मग काही खायचं आहे तर त्याच्यासाठी काही कामधंदा करणं गरजेचं आहे। अनेक लोक या हित बऱ्या पोटासाठी जग घुमतात, अनेक प्रकारचे व्यवसाय करतात। लोखंडीन टप्पर खाली बटल कोटी भेटल शिशी फुटल केसावर फुगे नाही का, 25 रुपयाचे 25 शिंगाडे, चना फल्ली मुंगफल्ली वाले, अनेक प्रकारचे व्यवसाय। पण माझ्या आजा पंजोबापासून चालत आलेला धंदा पारंपरिक पद्धतीने दह्या दुधाचा, माझी आजी त्या काळामध्ये डोक्यावरती दह्याचं माठ घ्यायची, खेडोपाडी जायची, दही घ्या अशी बोंबलाची ओरडायची, दही विकायची आणि आलेल्या पैशातून उदरनिर्वाह करायची। पण त्या काळात सत्व होतं म्हणतात। एखाद्या मनुष्याने जर जबान दिली, सत्यवादी काळ होता, विश्वासावर सौदे चालायचे, बरोबर आहे। परंतु या काळामध्ये लय बदल झाला, लय चोर सुटले, साधू राहिले नाही, साधू झाले, आसाराम झाला तर राम रहीम नाही तर त्याच्या पाठीमागे नारायण साहेब। आणि म्हणून आमच्या माय बहिणीच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं। आमची माय बहीण कुठे एकटी फिरायला जाऊ शकत नाही। माझा सुद्धा धंदा आहे लस्सी सेंटरचा, आणि मी म्हटलं इकडे तिकडे कशाला फिरू रे, म्हटलं माझं गावच बाजारपेठेचं आहे, मांडळ या ठिकाणी मी स्थायिक दुकान टाकलं। परंतु आज मला महत्वाचं काम आलं। माझे मित्र नागपूरवाले, त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये मला खूप मदत केली, आर्थिक मदत केली। आणि त्यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो नाही तर माझ्या माणुसकीला किंमत मिळणार नाही। तिकडे नागपूरला जर गेलो, धंद्याचा दिवस, बाजाराचा दिवस, नागपूरला गेलो, दुकान जर बंद राहील, काळ मागायचा आहे, 2 मुलं पाठीशी आहेत, त्यांचा भविष्याचा विचार करून जगायचा आहे, दुकान बंद राहिलं तर काय खाऊ? आणि म्हणून पत्नीला म्हणतो की आजच्या दिवस दुकान सांभाळ। पत्नीबद्दल सांगायला गेलो तर क्षुल्लक कारणावरून 2 गोष्टी झाल्या माझ्या पत्नीबरोबर। माझी पत्नी माझ्यासोबत बोलत नाही तरी काही हरकत नाही, पती या नात्याने तिला आवाज देतो, ते काय म्हणते ते ऐकून घेतो आणि मी सुद्धा तिला काही नवीन सांगण्याचा प्रयत्न करतो, ऐका। हो जी, नथुजी बावनकुळे साहेब हल्ली मुक्काम अंबाडी, बायाचे ठेकेदार म्हणते बापा, बायाचे ठेकेदार। बाया लागल्या कोणाला कापूस काढत याच्याकडे भेट घ्यायची, यायची 51 रुपये आलेल्या, धन्यवाद। कारभारने अन माझे लालाचे नारी शिला 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 ग शिला। बाप्पा एवढ्या जोरात आवाज दिला मात्र बोलायला खाली नाही। अरे अरे अरे, सुरुवात जशी आहे तर शेवट कसं होईल परमेश्वरा? नाही होऊ शकते शेजारीकडे वगैरे बसली असेल, नाहीतर घराच्या पाठीमागे कपडे भांडे वगैरे घासत असेल, धुत असेल आणि म्हणून कदाचित आवाज गेला नसेल। पुन्हा एकदा आवाज देतो, ऐका। माझे लालाचे नारी शिला शिला चल बाई काय करावं?
सुचेन असे झाले. 8 दिवसाचं म्हणा झालं बाई, माझी पती माझ्यासोबत बोलून नाही राहिले. अहो कोणता गुन्हा केला असेल मी? थोड्या गोष्टीसाठी रागावून बसले आणि जवळ सुद्धा आले नाही. पण काय का असं ना, पती म्हणजे परमेश्वर अशी म्हणतात ना. एकदा म्हणता दोनदा त्यांनी आवाज दिला, पण मी बाई त्यांच्या शब्दासमोर गेली नाही. काय करू, घरातली कामे पडली पसरली. अगोदर अशी करते, त्या देवाची पूजा करते, नंतरच त्यांच्या हाकेला ताव देते. तिरकाले पाहिला हरे हो, आणि यमुनेच्या तिरकाले पाहिला हरे. अन वाजवी तो बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी परमेश्वरा, कोणत्या शब्दामध्ये तुला अभिवादन करू? जय बाबा सैलानी दूर करो परेशानी, भूखे को खाना प्यासे को पानी. जय बाबा बर्फानी तेरी मेहरबानी कदरदानी. आता जमलं भाऊ, कारण अरे काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी. जो मनुष्यपणे भक्ती मार्गाकडे वळते त्याला चांगल्या गोष्टीची जडणघडण लागते, पण नुसती देवाची भक्ती केल्याने जमणार नाही. भक्ती संत सावतामाडींनी सुद्धा केली. संत सावतामाडींनी भक्ती केली देवाची, विठुरायाची. कांदा मुळा भाजी नावगी मिठाई माझी. आपल्या माडव्यामध्ये विठुरायाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं की कामातच राम आहे. ए शिला, काय म्हणता हो चिंटूचे पप्पा? अरे बाप्पा रे, काय झालं मग? काय झालं मग? हे लुगडं सोड. आल्याबरोबरच लुगडं सोड म्हणता? बिलकुल सोड. हो मग हे लुगडं सोडू आणि या गावामध्ये काय भोंगडी फिरू म्हणता का? आणि मारलो लात म्हणजे ये. बाप रे, तुले भोंगडी नाही फिर म्हणत, मग पागल समजतं का मले? आणि या लोकांना पागल समजतं. मग नाही ते खुटीला लटकवलं बिगर चैनीचं जीन्स पॅन्ट आहे का नाही, ते घाल, किंवा गोदरेज मधलं पुराणा पातळ वापर. हे नवीन लुगडं तू का घातलं तर त्या डोक्यावर कोटच्या ना कोटच्या भूत सवार झालं. तयारी कोटची. माझी तयारी आहे अंबाडीला जायची. पा भाऊ, जेती चोराचा भेव तेतीच तर दिवस बुलल्यासारखा झाला. काय झालं? अंबाडीला चालली. हो. कायले चालली? तिथे ना मंडई निमित्त यमखळा तमाशाचा प्रोग्राम आहे. शाबाश. तमाशा पाल चालली. कोणते शाहीर आहेत? शाहीर आहेत विठ्ठलजी माहुरे आणि त्यांच्या विरुद्ध निशांतजी सुखदेवे. म्हणजे विठ्ठल शाहीरचा पाल चालली का? कार्यक्रम व तमाशावर असं म्हणत जा. तसंच म्हणतो, मराठी भाषेत तशी मा काही दोष नाही. समजलं का नाही? मी का म्हणलं? काय म्हणता? ए तू दिवाळीच्या 25 तारखेपासून आज 3.5 महिन्याचा कालावधी होऊन राहिला. रोजच्या रोज मागाई दिवाळीमध्ये महिना दीड महिना तमाशे पाहायला गेलीस. आता जानेवारी महिन्याला सुरुवात झाली नवीन वर्षाला. तर आता 8 दिवस झाले तू सारखी तमाशा पाहायला जातो म्हणतो. लोकांची गंमत पाहायला जातो म्हणतं आणि आपली गंमत नाही झाली त्याचं कसं म्हणतो? तुम्हाला स्वतःच्या गमतीची खूप फिकर आहे हो. फिकर ना? घरची गंमत तर रोजचीच आहे हो. कायची भाडीची रोजची आहे? एखादी जरी दिवस मी बाहेरची गंमत पाहायला गेली तर काही बिघडते का? अव बिघडते नाही. मला सांग, रोजचीच गंमत आहे. मग त्या गंज भाटे जशान तसे पडून आहेत भाऊ. ते घर उकरणं वाकर होऊ नये. उंदराने जागोजागी गड्डे पाडून ठेवला, कोंबड्याने जागोजागी हागून भरून ठेवला. त्या चिचिड्या जशान तशाने आपली घरची गंमत तर रोजचीच आहे. सांगा, या घरचे काम बंदीबाई मी रोजच एकटी करते. एखादी जरी दिवस या घरचे काम तुमच्या माणसा जातीनं केला तर तुमचा काय नाकाचा शेंडा वाकडा होत?
शेंडा वाकडा नाही होत शिला. मला सांग, एक दिवस नाही वर्षभर मरेपर्यंत मला सांगायची आई येती. आम्ही माणसाची जात या भारतामध्ये जन्माला आलो असतो, बरोबर आहे. आणि तुमच्या बायाचा पता नसता तर आम्ही आपले कपडे नसते धुतले का? म्हणजे काय तुम्ही बायांना नोकरी समजता का? नोकर नाही. मला सांग, तू प्रकृती बरी नाही, तू तब्येत बरोबर नाही काय? म्हणजे मला आजारी पडण्याची वाट पाहू राहिली. आजारी पडण्याची वाट पाहत नाही का? आणि म्हणून कबीर महाराज कहते हैं, शब्द संभल कर बोल, ये शब्द को हाथ ना पाव, और एक शब्द करे घाव तर दुसरा मरम लगा. हे मला सांगायचं नाही. हा, म्हणजे तू नाही जाशील? बिलकुल जाणार नाही. म्हणजे तू तमाशा पाळ जाशील? मग ए काय काय म्हणतो? काय म्हणता? आपला धंदा कशाचा म्हटलं माझे नारी नारी ग नारी. मला धंदा विचारता? आपल्या लग्नात 10 ते 15 वर्ष झाले. अगदी बरोबर. काळक्याला समजत नाही. हे बैताळे, त्या हातानं मारण्यापेक्षा नाही का त्या बुड्याजवळचं चांगलं लंब चिकन दांडू घे आणि त्याच्यावर 2-4 ठेव, तेव्हा मजा येईल. हे बैताळी, मला तर माहित आहे, पण तुला माहित आहे काय? आज मला महत्वाचं काम आलं माझे नारी नारी ग नारी. अहो, असं कोणतं महत्वाचं काम? माझे मित्र नागपूरवाले, तुला मालूम आहे रंगारे साहेब, त्यांच्या मुलीचं लग्न आहे. त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये खूप मदत केली. मी जर तिकडे गेलो नाही तर माझ्या माणुसकीला किंमत मिळणार नाही. शिला, बाजाराचा दिवस, महागाईचा काळ आहे, 2 मुलं पाठीशी आहेत, आणि तिकडे जर गेलो दुकान जर बंद राहिलं तर काय खाऊ, हा प्रश्न डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून तुला म्हणतो मी जातो आणि लवकर येतो. आजच्या दिवस आपलं दुकान. मला एक सांगा, या धंद्यावर तुम्ही जा जा म्हणता, पण काय केलं हो? या धंद्याच्या भरोशावर काय कमवलं? अहो, धंदा असा करायचा जिथून 2 पैसे जास्त मिळणार. शाबास. 15 वर्ष झाले कशीला, परंतु असे सुंदर विचार कधी मांडले नाही तू. एकांतवासात बसून असं कधी सांगितलं नाही चांगल्याच्या गोष्टी. आणि आज एकाएकी म्हणते की धंदा असा करायचा की ज्यामधून 2 पैसे जास्तचे मिळतील. शाबास, किती सुंदर विचाराची बायको असेल आमची. कोणता धंदा आहे त्याकडे? अहो, तो धंदा आहे मराठमोळी लावणी सादर करण्याचा. त्याच्या माय बहीण मा, हा, एवढे दिवस झाले लग्नाले ना अजूनही नाहीस. म्हणजे तुला जमते काय? हो, असं लावणी लावणी म्हणा. सांगितली पाहू दे मला तुझी. माझी? हो, पहिले पाहू दे ना मग. काय हो? लावणी वा ऐका मग. हा, सांग लो. जी लावणी पाहता माझा वेळ होता. ऐकता का? आता मनाची वेळ नाही. माय येत्याच समाधान झालं. च्या बहिमा जशी काही च्या अंगामध्ये माता माय आली, म्हणजे सारवलेलं घर उकर वाकर करून टाकली. मला एक सांगा, हा, तुम्हाला मारण्याची एवढी सवय आहे ना, हा, तर मला चांगल्याने तरी म्हणायला पाहिजे. हा, हा, हा. मी अशी करते हा. आणि तुम्हाला देते. घ्या. होय ना तिकडं. सांग, बोल नको सांगू. समजलं का ग? शहाण्या लोकाला शब्दाचं मार असते ग. परंतु एखाद्या माणसाने जर झाड वापरलं, त्याला किती काही करा नाही का, त्याचा असर त्याला होत नाही. अरे मैं क्या कह रहा हूं, क्या? खुद के लिए तो सब जीते हैं, पर दूसरों के लिए जीने में जीवन का सच्चा मिजाज होता है, और जमाना उसे प्रणाम करता है जो जमाने के काम आता है. स्वतःसाठी तर ढोरा वासरे जीवन जगतात ग, पण आमच्या मनुष्याचं काय आमच्या मनुष्याचं. आणि म्हणून शिला मी 2 शब्द सांगतो आहे, जरा नीट लक्ष देऊन ऐक. अरे पासून धरला आणि कुणा सतरला, सांग सखे संसार ग, आणि जिंदगानी कोणाची सुधरली, खाऊन या महार ग, जहा सजने. तुम्ही राहा चांगले. याच्यामध्ये चाबी आहे गोदरेजची, त्याच्यामध्ये आपले लस्सीचे गिलास, चटई आणि सगळ्या खुर्च्या वगैरे तिथे ठेवल्या आहेत. हे घे. हे
शाबाश। कहावत है बुजुर्गों की, हम सब तुम जानते कि लातों के भूत कभी बातों से नहीं मानते। तुम्ही मला लाता मारणार, तुले मारत नाही एवढं लक्षात ठेवा। जर तुम्ही मला लाता मारले ना, मी पण नागपूरची नागिन आहे हो, अशी दंश करणार बस एका झटक्यामध्ये काम तमा। ए तुले नाही मारत, एवढी सुंदर सुंदर माई बायको पहा देखाले साजरी वाजरी, आणि इले मारीन कधी मी, इले मारलो तर मला झोप लागन कधी रातभर। ए बैताडे अगपासून धरला आणि कुणा सतरला, सांग सखे संसार ग, जिंदगानी कोणाची सुधरली, खाऊन या महार ग। अन जहां सजने अगर जहां सजने भाव खाऊ नको, जहां सजने भाव खाऊ नको। उठ उभी होय म्हणलं, या माय बाबा एका चोरक्या ना, तुला का वाटून राहिलं का जनीच्या ढेपल्या समजतं मला? इले संसाराबद्दल मार्गदर्शन करून राहिलं, बसली मस्कार पाण्यामध्ये। पहिले तेल कातडं शिव, तेल कातडं काढीन, धोतर पायजमा शिवीन म्हणलं। म्हणजे माझ्या कातड्याचा, माझ्या कातड्याचा तू या कातड्याचं नाही बा, त्या कातड्याचं त्या भाव शिवल। ए जीने के लिए तो शुगर भी जीते हैं, पर कुछ कुत्ते ईमानदार होते हैं। मालिक से टुकड़ा मिले ना मिले मगर दरवाजा छोड़कर नहीं जाते। त्या कुत्र्याला तरी समजते हो, समजलं का तुझं काय आहे? तर मग कुत्र्याला बायको करा ना, कुत्र्याला बायको करा ना, कुत्रा पैसे त्या कुत्रीला बायको करा। कुत्रीले मी केलं म्हणे, मी कुत्रीले करतो, तू एखाद्या हल्याला करजो। काय हाला मला चमड्याचा तोड आहे म्हणून पंते का शिला, समजलं का? मनुष्याचा जन्म हा शिकण्यासाठी आहे, मनुष्य हा अजन्म विद्यार्थी आहे, मी नाही म्हणत, समजलं का नाही? वामन दादा पै म्हणतात, चांगले चांगले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। ऐका पुढे काय म्हणतो शिला, कष्टविना भाकरी मिळते कुणाला, काही विचारून सर्व जन्हाला। कष्टविना भाकरी मिळते कुणाला, काही विचारून सर्व जन्हाला। आई बापाच्या पाण्यासाठी कुणी आयुष्य लावलं पणाला, कुणी आयुष्य लावलं पणाला। काय म्हणतो? आई बापाच्या पाण्यासाठी कुणी आयुष्य लावलं पणाला, कुणी आयुष्य लावलं पणाला। जो मरून उरला आणि तो जगात तरला, जो मरून उरला तो जगात तरला, तर काही विचार
जहा सजने भाव खाऊ नको केल्या विना राहू नको जहा सजने भाव खाऊ मैत्वर कुत्र्या मुदतला मा काल कोण भिल्ला आमच्या ते नाही म्हणते ना हो म्हणते ते नाही म्हणते ना हो म्हणते त्या बहीण मा बाबा तो माझी साले जमाडीत माया आमच्या हात साल्या म्हणते रे मला साल्या तोंड सांभाळून बोल म्हणजे तू मला साल्या म्हणशील साल्या म्हणशील म्हणजे म्हणीन साल्या म्हणजे मी तुला साला साल्या खात्यावर साल्या खात्यावर उठवलास कोण तुला खाते आणव अरे खाना खावाला कोण मनाई करते हा खात्याचं खाते पत्राळी फाडते पत्राने फाडते तर फाटून शिलकाई काढते तर मग का करू तुला का करायचं आहे तू मला साल्या म्हणलास साल्या म्हणलास म्हणजे म्हणीन साल्या तू मग साला होतेस म्हणून म्हणलं तू साला होतो मी तुझ्या साला होता बे हो होते साला म्हणून साल्या म्हणलं म्हणजे तुम्हाला भाटवा झाला मी सारा माय बायको कोण होते ती हा मी सारा तुम्हा भाटवा तर तुझी बायको मायवाली कोण होईल सांग बरोबर थांब इमानदारीने सांग तू भाटवा हा मी तुझ्या भाटवा मी सारा तुझी बायको मायवाली तुझी बायको मायवाली ननद होईल त्या खाण्यात माती पडो साल्या तू का पागल बनवलेला का बे मला काऊन साल्या ननद होईल म्हणतात मरत्या जागाडीत ननद नाही होईन का हुकला का वार म्हणत साला चुकलो मी चांगला गार पगार येत बे तू चुकलो म्हणजे तू भाटवा मी तुझा सारा तुझी बायको मायवाली कोण होईल तू मा भाटवा मी तुझ्या सारा तर तुझी बायको मायवाली जाऊ होईन जाऊ चौका साले आपल्या घरी ते साले जमत असेल तर सांग नाही तर चुपचाप राह तिच्या बाबा हे नाही जमलं तुझी बायको हा भाटवा याची बायको कोण आहे जमला हा भाटवा तर तुझी बायको मायवाली बायको होईल लढू नको बाई मग कसा लढते का कुतू लढणं थेंब नाही पडे साल्या बायको होईल म्हणतो मा बायकोने तू मा भाटवा तू बायको मायवाली अबे बहीण होईल सत्यानाश होऊन तुझ्या मैत्रीण माई बायको तुझी बहीण हो गा मग तू कोण झालास माया मी सारा झालो शाबास मन होगा तुझी बायको मायवाली बहीण तर तू मा भाटवा काका माय बायको कोण होते तुझी वाली बहीण म्हणलं ना हे साला आपली बाजू कधी खर्च नाही ठेवत का वरचीच ठेवते तेच होईल माय बहीण होईल तुझी बहीण आहे ना काका तुझी बायको मायवाली बहीण तर तू मा भाटवा माई बायको तुझी बहीण तर मी नाही झालो का तो भाटवा अबे तसं नाही बे मी तू या भाटवा तू माया भाटवा पण याच्यासाठी मानपणासाठी एखादा मोठा मनुष्य तू माया सारा कसा होतं आणि मी तुझ्या भाटवा कसा होता सांगू 2 मिनिटात सांगतो तुझी बहीण झाली समोरून आंबे साला मुले हा राजबरोबर घेतल्याशिवाय गमत नाही तुझी बहीण झाली समोरून राजबरोबर आहे पण लुला आहे तुझ्या लुला आहे तर जाऊ दे मानव आहे विठ्ठल शाहीचा होय भरपूर दिवस झाले त्याने ओलारिंग नाही केलं तू आहे लुला त्याचा लुला का करून तर कोरोनानं सप्पा आम्ही वाचलो हेच तर खूप झालं ना हा कडक होईल माई बायको तुझी बहीण कशी होती तू मा सारा कसं होतं तुझी बहीण झाली समोरून माई बहीण झाली समोरून आणि तू झालास मागून तिच्या बहीण म्हणजे ते माई बहीण झाली समोरून आणि मी झालो मागून साल्या इकून नाही साल्या तू पागल की गळायस का मला पागल बनवतो का तुरंत मला तू समोरून झाली म्हणजे पहिले तुझी बहीण जन्मली आणि 2 वर्षाच्या नंतर तू जन्माला आलास नंतर
तो तिच्या बाबा मीने म्हणलं मी सामोरून ते सामोरून झाले मी मागून झालं. हे पाटील ज्याला बायको भेटलं त्यानं बायको करावं नाही. काम करावं. त्यानं अंगापाय लाखड लावा ना चौऱ्याच्या गडावर जाऊन बसावं. अरे बापरे, चौऱ्याच्या गळावर. आधी बंद्याची बंदी. अरे बापरे, आधी बंद्याची बंदी. म्हणजे तुला बायको आहे? नाही मला बायको नाही, मला नवरा आहे. बोलतो बे हेंद्रा म्हणून हेंद्रा माणूस बे. तुला मालूम आहे कोणाची बायको मरून जाते, कोणाची बायको उठून पडते. तर म्हणून म्हटलं तुला बायको आहे का बा म्हणलं. नाही मला बायको नाही, मला धोगडे आहे बे. बापा. हा बोलते तसा नाही. हा बोलते तसा म्हणजे. अरे आधी बंद्याची बंदी म्हणजे तुला बायको आहे. हा जी मला बायको आहे. बंद्याची बंदी. मी गावातून का घरी गेलो आणि दरवाजात लाट टाकलो अशी का ते महाकाळ पाहते मी तिच्याकडे पाहतो. अरे बापरे, ते महाकाळ पाहते मी तिच्याकडे पाहतो. मला काय म्हणते यावं म्हणते पटकन करून घे ना मग द्या म्हणते. तू माणूस होईस का जनावर आहेस बे. यावण पहिले करून घ्या म्हणते. का करून घ्या? अरे दुपारपासून तुम्ही उपासात जेवण करून घ्या म्हणते. जेवण करून घ्या मग तर दोस्ता. अरे आज मी 17.5 लेकराचा बाप मी. बहिणी यानं खूप लंब चक्र काढलं ना बाबा. काऊन? 4 लेकराची, 5 लेकराची, 10 लेकराची माय पाहिली. 17.5 लेकराचा बाप न बाई नाही पाहिली बापा. काऊन? कसे 17 लेकर. कसे म्हणजे ए बनील 7 पोरं माय कबड्डीची टीम घेऊन कुहिले गेले. 7 पोरं कबड्डीची टीम घेऊन कुहिले गेले. 7 झाले. मग बाकीचे 10 पोरं माय येते तमाशा पाहायला आले आहेत. म्हणजे हे तुझेच पोर होत का 10 जण? नाही, हा टोपीवाला पाहिजे मुचुक दात करते. हा मा पहिला पोरगा हो. हा तुझा पहिला पोरगा होय. हा पहिला पोरगा दूध दात फुटून गेले त्याला. अरे बापा रे, म्हणजे 10 पोरं तुझे येते. 7 पोरं माय येते. कुहिले 7 पोरं गेले. 17 झाले. आणि मग आता राहिलं अर्ध. ते कुठे आहे? तिच्या 10 न 7 17 झाला हिशोब बरोबर. बे मारीन जमाडी तुमचे का नाही. अबे अर्ध पोट्ट कोठी आहे. झालं भाऊ 5 मिनिट. 5 मिनिट अर्ध पोरगा. हे भाऊ 7 गेले कुहिले. 10 तमाशे पाहून राहिले. तुले अर्ध पाहिजे ना. माय बायको गाभण आहे. गाभण आहे याची बायको. काय माणूस असेल. हे दोस्ता तू लवकर घरी जा आणि आपल्या बायकोला घेऊन ये. हे वडील तुमच्या ना माझ्या दोस्ताला लहानपणापासून आहे. बरोबर. मी तुमच्या गावाकडे दोघे आम्ही पती पत्नी मिळून आलो आणि तुमच्या नाटक दुरून पाहून आलो. हे बाय माय बायको कुठे गेली शिके. ये देख कसे आम्ही पायने मेरी गुळगुळ वाटली आणि हा 5 सद्दू गोकला आणि त्याची खापर खुटी. चांगला बोल. तू गुडगुड वाटी तुझ्या कामाची, माय खापर खुटी माय कामाची. ऐका ना, आता संगतचा दिवस आहे. तुम्ही पण सांगते तुम्हाला. बसात बस एसटी महामंडळची बस. बसात बस एसटी महामंडळची बस. हा माया घरचा कारा रांड हल्ले तुम्ही याची भुरी भुरी मग. आता काय घेणं शेकून जनावराची जात आहे का हे. अरे आम्ही कचे करतो बाई पण आम्ही चांगले आहोत दोस्ता. तुमच्या वाले हिऱ्या हिरकेंना आणि इतर फिसके दोस्ता. त्या काम झालं. तू घराकडे जा. नमस्कार. नमस्कार. राम राम. राम राम. जय राम जी की. जय राम जी की. जय सेवा. जय सेवा. दिया बहीण मा. लीलाबाई नमस्कार जी. नमस्कार जी. आजच्या दिवस तुम्हाला वेळ आहे का? आहे ना. तर मी तुम्हाला एक मार्ग सांगतो. सांगा ना. जरा लक्ष देऊन ऐका. गवळण म्हटली आणि त्याच्यामध्ये विचारलं काय. त्यांचा प्रश्न विचारण्याचा दावा आहे गवळणीमध्ये. दही द्यायचं होतं एकाले, दही दिलं दुसऱ्याले. अगो बाई.
असं त्यांच्या गवळणीचं शेवटच्या कडव्यामध्ये त्याचा भावार्थ आहे. तर मान्यवर साहेब, दही म्हणजे ज्ञान, बरोबर आहे. ज्ञान शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि दही म्हणजे ज्ञान. हा ज्ञान घेऊन व्यक्ती गेला. दोन व्यक्ती होते त्यांच्याजवळ, एक ज्याला काय म्हणतात ज्ञानी आणि अज्ञानी होतं. तर त्या अज्ञानी व्यक्तीला त्यानं देण्याचं ठरवलं, पण तो मेंटली होता, ज्याला मानसिक आजारी म्हटलं जातं, मतिमंद ज्याला म्हटलं जातं. तर त्यानं त्याला तो ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, ते दही देण्याचा प्रयत्न केला, पण ते त्याच्याकडे ती ॲबिलिटी नव्हती, ती शक्ती आत्मसात करण्याची शक्ती नव्हती. आणि मग त्यानं बाजूला ठेवलं. आणि जो हुशार पोरगा होता, जो बुद्धी सुसंगत जो व्यक्ती होता, त्याला हे दही दिलं. मान्यवर साहेब, हा तुमच्या गवळणीचा उत्तर माझ्या बुद्धीप्रमाणे. आता माझी गवळण काय म्हणते जरा लक्ष देऊ नये का. इकल बेली नार नवेली बाजार को निकली जी, बाजार को निकली जी, पर उसके दोनों हाथ खाली जी. हा धीरे धीरे हादी, म्हणजे तिच्या हातात काहीच नव्हतं, तरी ते बाजार करण्यासाठी निघाले. आणि पुढे काय म्हणतो जरा लक्ष देऊ का. उसके कन्ने दूध ना माखन, उसके कन्ने दूध ना माखन, फिर भी मंथन करती. अरे भाई, फिर भी मंथन करती. फिर भी मंथन करती थी, हर रोज जीती मरती थी. हाजिर दिर हारी, फिर भी मंथन करती थी, हर रोज जीती मरती थी. हाजिर दिर हारी, उसके कन्या दूध ना माखन, फिर भी मंथन करती थी. फिर भी मंथन करती थी, हर रोज जीती मरती जी. शाहीर साहेब, ती नार रोज जिवंत व्हायची ना रोज मरायची. ती नार कोणती, पुढे काय म्हणतो जरा लक्ष दे का. काय म्हणता. उसके 36 पंच घुमावे, उसके 36 पंच घुमावे, हर चीज का भक्षी जी. और भाई, हर चीज का भक्षी जी. हर चीज का भक्षी जी, यहाँ पर हम सभी साक्षी जी. हाजिर दिर हादी, उसके 36 पंच घुमावे, हर चीज का भक्षी जी. हर चीज का भक्षी जी, यहाँ पर हम सभी साक्षी जी. 36 जिला रई आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो.
नाही का? जेव्हा आपण घुसरण करतो, दुधाचं जेव्हा घुसरण करतो तर तिला आपल्या भाषेमध्ये रई म्हणतात, परंतु भोजपुरी भाषेमध्ये तिला 36 म्हणतात. आणि त्या रईवर शाहीर साहेब, त्या रईवरती 36 पाकड्या होत्या आणि त्या 36 पाकड्यावरती एक पक्षी होता. मान्यवरजी महावरे साहेब, लक्ष ठेवायचे आहे तुम्हाला. त्या 36 पाकड्यावरती एक पक्षी होता आणि तो पक्षी असा होता की जगातली कोणतीही वस्तू खात होता. आणि पुढे काय म्हणतो शेवटच्या कडव्यात माझे गुरुवर्य आदरणीय पुरुषोत्तमजी खांडेकर लिखते हैं. पुरुषोत्तम में रंग ना ढंग है, अरे पुरुषोत्तम में रंग ना ढंग है, अरे कुछ भी लिख देता जी, कुछ भी लिख देता जी, मोरे भाई कुछ भी लिख देता जी, कुछ भी लिख देता जी अज्ञानी, अरे समझ नहीं सकता जी, हाजी जी हारी. कुछ भी लिख देता जी अज्ञानी और समझ नहीं सकता जी, धीरे धीरे याच ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला. यानंतर आमच्या जोडीला लाभलेले प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय विठ्ठलरावजी महावरे साहेब येऊन आपल्या कार्यक्रमाला हात घालतील, सुरुवात करतील आणि नवीन विचाराची देवाणघेवाण करतील. परंतु लीलाबाई जाता जाता काय म्हणतो, बाई चाला ग बाई चाला ग, उशिरा लही झाला दिसला त्यावर आला ग, चाल बाई शिला ग, चाल बाई नीला ग, चाल बाई शिला ग, चाल बाई नीला क्या बात है, आसारामच्या कडपाती लीलाबाई शिलाबाई संघटना तिथे श्रीमंती नाही का? आमच्या कास्तकार बंधूंना सुद्धा संघटना करण्याची गरज आहे. आमच्या कास्तकाराचा कोणी वाली नाही आणि म्हणून संगतीनं मिळून